नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 पहिले प्रकरण सराव संच त्यातील आपण सराव संच 1.1 सोडवणार आहोत। सराव संच 1.1 मध्ये यादी पद्धतीने संच लिहा किंवा गुणधर्म पद्धतीने संच लिहा अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। संच लिहिण्याच्या पद्धती तो सुद्धा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला हा सराव संच सोडवताना व्यवस्थित उदाहरणं लक्षात येतील। तर घेऊया पहिला प्रश्न। पुढील संच यादी पद्धतीने लिहा। पहिलं, समपूर्णांक संख्यांचा संच। आता तुम्हाला संच लिहिताना त्याला कुठल्याही कॅपिटल अक्षराचं नाव द्यायचं आहे। आपण याला ए नाव देऊया। समपूर्णांक म्हणजे समसंख्या या ठिकाणी लिहायच्या आहेत। 2, 4, 6, 8, 10 डॅश याप्रमाणे, कारण हा यादी पद्धतीने लिहायचा आहे। महिरपी कंसात प्रत्येक घटकानंतर स्वल्पविराम। आणि आता हा संच जो आहे हा पुढं 10 नंतर 12 पूर्ण संख्या लिहायची गरज नाही, फक्त पुढे डॅश डॅश करा। आता 1 ते 50 मधील सममूळ संख्या। संच सी, 1 ते 50 मधील सममूळ। पहिल्यांदा मूळ म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा त्याचे विभाजक 1 आणि ती संख्या स्वतः फक्त असते, यांना आपण मूळ संख्या म्हणतो। मग सममूळ फक्त एकच संख्या आहे। मूळ संख्या या फक्त मूळ संख्या ज्या आहेत त्या एकच संख्या फक्त सम आहे, बाकीच्या सगळ्या मूळ संख्या ह्या विषम आहेत आणि ती संख्या म्हणजे 2। सर्व ऋण पूर्णांक संख्यांचा संच। आता पूर्णांक संख्या लिहायच्या आहेत पण त्या ऋण, मग ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 याप्रमाणे ऋण पूर्णांक संख्यांचा संच किंवा ऋण पूर्णांकांचा संच। नंतर पुढचं चौथं गणित आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच। आता संगीतातील 7 मूळ स्वर आहेत सा, रे, ग, म, प, ध, नी। सा, रे, ग, म, प, ध, नी हे 7 मूळ स्वर आहेत। प्रश्न दुसरा सोडवण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आता बघूया प्रश्न दुसरा। खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा। 4/3 हा क्यूचा घटक आहे, म्हणजे हे आपल्याला चिन्हात दिलेलं आहे आणि हे आपल्याला शब्दात लिहायचं आहे। मग शब्दात काय येणार? 4/3 हा संच कोणता आहे? क्यू, क्यूचा घटक आहे। दुसरा हे काट केलेला आहे -2 हा एनचा घटक नाही, कारण याच्यावरती इथं काट मारलेले आहे, म्हणजे एनचा घटक नाही। -2 हा संच एनचा घटक नाही। तिसरा ताई आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये हा संच दिलेला आहे आणि हा आपल्याला शब्दात लिहायचा आहे। आता इथं संच कोणता आहे? पी। लिहिताना याप्रमाणे लिहायचे, संच पी चे, आता अक्षर कुठलं वापरलं इथं? पी वापरले, चे घटक इथं स्मॉल पी लिहा, पी असे आहेत की
ही विषम संख्या आहे. आता प्रश्न तिसरा घेऊया. प्रश्न तिसरा, कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा. आता इथं आपल्याला यादी पद्धतीने दोन संच लिहायचे आहेत. तुम्ही कोणतेही संच लिहू शकता. समजा आपण ए घेतला, 10पर्यंतच्या आपण विषम संख्या लिहायचं म्हटलं तर 1, 3, 5, 7 आणि 9. पुढचा संच आपण घेऊया बी. समजा आपण हा विषमचा लिहिला, आता समचा लिहूया. 2, 4, 6, 8, 10. अशा प्रकारे कोणतेही संच तुम्ही फक्त ते यादी पद्धतीने लिहायचे आहेत. आता पुढची पद्धत आहे गुणधर्म पद्धत. या गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना समजा आपण आठवड्याच्या वारांचा संच लिहायचा असेल तर सी इथं तुम्ही कुठले अक्षर लिहू शकता. एक्स हा आठवड्याच्या वारांचा संच आहे किंवा आठवड्यातील दिवस आहे असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हा जो संच आहे हा याप्रमाणे आपण गुणधर्म पद्धतीत लिहायचा आहे की एक्स हा आठवड्यातील दिवस आहे. समजा आपण झेड हे EAT शब्दातील अक्षर आहे. या प्रकारे कोणतेही दोन किंवा तुम्हाला विचारलेला एक याप्रमाणे संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहायचे आहेत. प्रश्न चौथा, खालील संच यादी पद्धतीने लिहा. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. सौर वर्ष म्हणजे या ठिकाणी मराठी महिने लिहायचे आहेत. समजा आपल्याला नाव देऊया ए. मराठी सगळे महिने लिहायचे आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. याप्रमाणे मराठी महिन्यांचा संच आपण लिहिलेला आहे. दुसरा आहे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. समजायला आपण बी नाव दिलं. यातले सगळे घटक लिहायचे, परंतु एक घटक एकदाच लिहायचा. डबल आला असेल तर तो लिहायचा नाही. COMPLEMENT नंतर एम आपण लिहिलेला आहे तो लिहायचा नाही. ई लिहिलेला आहे तो लिहायचा नाही. N आणि T एक घटक एकदाच लिहायचा. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. समजायला आपण नाव देऊया एक्स. आता मानवाचे ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहिती आहेत. नाक, कान,
डोळे, जीभ आणि त्वचा. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा हे मानवाचे ज्ञानेंद्रिय आहेत. चौथं गणित आहे यातलं 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. समजायला आपण नाव देऊया y. मूळ संख्या लिहायच्या आहेत. मूळ संख्या म्हणजे मगाशी सांगितलं की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो ते कोणत्याही पाड्यामध्ये मध्ये येत नाहीत. आता 1 ते 20 म्हणजे पहिली आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 ह्या मूळ संख्या आहेत. पृथ्वीवरील खंडांचा संच. समजायला नाव दिलं आपण झेड. आता पृथ्वीवरचे खंड जे आहेत ते आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. हे खंड आहेत. आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. हे खंडांची नावं फक्त तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. प्रश्न 5वा. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. आता हे संच आपल्याला यादी पद्धतीने दिलेले आहेत आणि ते गुणधर्म पद्धतीने आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे इथं नेमका कोणता गुणधर्म आहे संख्यांचा तो आपल्याला ओळखायचा आहे. तर 1, 4, 9, 16 म्हणजे आता इथं हा एकाचा वर्ग आहे, 4 2चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे, 16 4चा वर्ग आहे. म्हणजे इथं वर्ग दिलेले आहेत. संख्यांचे वर्ग कुठपर्यंत तर 1च्या वर्गापासून 10च्या वर्गापर्यंत दिले. 10चा वर्ग 100. आता हा आपल्या गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. ए बरोबर x उभी रेख x बरोबर n वर्ग आणि n हा nचा घटक आहे. आणि ही जी n संख्या आहे ती किती आहे तर 10 बरोबर किंवा 10पेक्षा कमी म्हणजे 10पर्यंत. एकापासून 10पर्यंत. किंवा तुम्ही इथे शब्दात असं सुद्धा लिहू शकतात की x हा 1 ते 10 संख्यांचा वर्ग आहे. आता दुसरं 6 12 18 म्हणजे 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 म्हणजे हा 6चा पाढा आहे. कुठपर्यंत 48पर्यंत. 6 8 48पर्यंत हा 6चा पाढा आहे. मग b बरोबर समजा आता आपण इथं अक्षर दिलं y. y बरोबर काय आहे 6च्या पटीमध्ये आहेत म्हणजे 6n. 6 1 6 6 2 12 6 3 18 म्हणजे 6च्या पटीमध्ये आहे म्हणून 6n. पण n किती आहे तर n हा पहिल्यांदा nचा घटक आहे कारण सगळ्या धनसंख्या आहेत आणि ही nची किंमत 6 8 48पर्यंत म्हणजे 8पर्यंतच आहे. 8 9 72 इथं नाही आहे म्हणजे 9पेक्षा लहान आहे. 9पेक्षा लहान आहे. nची किंमत ह्या nची किंमत 9पेक्षा लहान आहे कारण 6 8 48 6 9
54 या ठिकाणी नाही. पुढचा हा एम आहे SMILE म्हणजे स्माईल. हे स्माईल शब्दातलं अक्षर आहे. मग संच सी बरोबर, समजा इथे वाय लिहिला आपण किंवा एक्स लिहिला, कुठलाही अक्षर लिहू शकता, पण दोन्ही ठिकाणी समान लिहायचं आहे. हे SMILE या शब्दातील अक्षर आहे. आता पुढचं चौथं गणित आहे डी. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे आठवड्याचे वार आहेत. मग डी बरोबर ए हा आठवड्यातील दिवस आहे. आणि शेवटचे गणित XATE म्हणजे TEA घ्या किंवा EAT घ्या. EAT कारण TEA सुद्धा येतं इथं आणि EAT सुद्धा येतं. तर बी हे EAT या शब्दातील अक्षर आहे. हा आपण सराव संच 1.1 सोडवलेला आहे. पुढच्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.